सर नमस्कार. ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. सर डॉक्टर संतोष सकपाळ, मी मुंबईवरून आलो आहे. आम्ही सोशल मीडिया फॉलोअर्समध्ये असतो, त्यामुळे आम्हाला तुमचं हे भारतीय आयुर्वेद आणि आध्यात्मिक योगपीठ या संदर्भात आम्ही सोशल मीडियाच्या यूट्यूब शॉर्ट व्हिडिओजमध्ये तुमच्या काही लिंक पाहतो. मी तुमचा सबस्क्रायबर आहे. तर आमच्या डोक्यामध्ये अशी बरीच कल्पना होती की आपण कुठेतरी ॲडव्हान्स आयुर्वेदाला प्रमोट केलं पाहिजे. आयुर्वेदाला तर करतोच, आपण ॲडव्हान्स पद्धतीने आयुर्वेदाला कसं प्रमोट करता येईल या संदर्भात एक डोक्यात कन्सेप्ट होती. त्या संदर्भात तुमच्याशी काही विषयावर चर्चा करायची होती की तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये हे गाव निवडलं, इतकं शहरापासून लांब, आणि इथं इतकं मोठं तुम्ही हे योगपीठ तयार केलं आहे. तर ह्याच्या मागची संकल्पना काय होती, कशी होती, आणि ह्याच्यात तुम्ही काय काय ॲक्टिव्हिटीज करता आणि आता सध्या काय चालू आहे त्या संदर्भात थोडीफार माहिती आम्हाला दिलीत तर बरं होईल. चला ठीक आहे, स्वागत आहे तुमचं. थँक्यू सर. आपण मग आतमध्ये हो या सुरू करूयात का? ओके. खूपच प्रशस्त असं हे जागा वास्तू दिसतेय. हो निसर्गरम्य ठिकाण आहे, आणि इथे हे सगळं बघितल्यानंतर असं वाटतं की आपण महाराष्ट्रात नाहीच आहे, कुठेतरी बाहेरच्या देशामध्ये असल्यासारखं हे स्ट्रक्चरल दिसतंय तुमचं. तर ह्या सगळ्या मागची संकल्पना नेमकी काय होती सर? तर इथं खेडेगाव जे आहे, हा मुक्काम जायगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. तर हे खेडेगावामध्ये इथं आपण ह्या प्रोजेक्टचं भारतीय आयुर्वेद व अध्यात्म योगपीठ तर हे आपण स्थापन केलंय. ह्या मागचं एक असं कारण आहे की खेडेगावामध्ये काय, सर्वात पहिले तर वातावरण हे शांततेचं, निसर्गरम्य वातावरण, बरोबर, आणि कुठलेही दूषित म्हणजे प्रदूषण वगैरे इथं नाही आहे. तर प्रदूषण नसल्यामुळे लोकांना इथं जे निवासी जे काही आमच्याकडे काही लोक येतात, काही साधक येतात, काही पेशंट येतात, त्या लोकांनाही स्वच्छ चांगल्या वातावरणामध्ये, शुद्ध हवेमध्ये राहता यावं, त्याकरिता ह्या भारतीय आयुर्वेद व अध्यात्म योगपीठाचं निर्माण केलेले आहे. ह्या आयुर्वेदिक आणि अध्यात्म म्हणजे आपल्या ॲक्च्युली जे आयुर्वेद आहे हा वेदांमधनं आलेला आहे. म्हणजे आपल्याला जे काही 4 वेद सांगितले त्यापैकी अथर्व वेदामधनं हे आयुर्वेद आलेलं आहे. आणि कुठलाही जो रोग आहे, हे आयुर्वेद हे सांगतंय की आपल्याला कुठलाही रोग लागला, समजा उदाहरणार्थ व्हायरल इन्फेक्शन सोडून बाकीचे जे सर्व रोग आहेत हे सायकोसोमॅटिक रोग असतात, म्हणजे आपल्याला मनाशी संबंधित ते रोग असतात. आणि आयुर्वेद हे सांगते की त्यावर तुम्ही एक योग संशोधन केलेली औषधं पण त्या रुग्णाला तुम्ही द्यायची, आणि सोबत त्याचे मानसिक चित्त जे भंग झालेलं आहे त्यासाठी तुम्हाला पूजा अर्चा, यंत्र मंत्र तंत्र हे सर्व ह्या योगपीठामध्ये मिळावं, ही त्यामागची मोठी संकल्पना आहे. ओके सर. आणि सर आता आपण इथे ह्या एरियामध्ये उभे आहोत, तर इथे पार्किंग असं हे लिहिलेलं आहे, तर हा सर्व हे पार्किंगसाठी बनवलेला आहे? हो, हा संपूर्ण एरिया पार्किंगसाठी बनवलेला आहे. ओके. आणि त्यानंतर ते जे समोर जे शेड आहे, तर इथं आमचे काही संत महात्मे असे येत राहतात. ओके. मग त्यांच्या स्वागतासाठी आल्याबरोबर त्यांचं स्वागत करण्यासाठी जे आहे तिथं आम्ही ते एक स्टेज बनवलेला आहे. आल्यानंतर तिथं मग त्यांचं स्वागत होतंय. आणि नंतर मग हे तिथं मंदिर बनवलेलं आहे. अच्छा. रिलिजियस प्लेस म्हणून. त्यामध्ये गुरुदत्तजी, नवनाथ, भगवान शिव आणि माऊलींची प्रतिमा त्यामध्ये आहे. तर लोकांना संध्याकाळी असं थोडंसं धार्मिकतेसाठी किंवा तिथं जाऊन पूजा अर्चा झाली पाहिजे, मनशांती झाली पाहिजे, त्यासाठी ह्या मंदिराचं पण निर्माण केलेलं आहे. आणि हे आमचं नावाप्रमाणेच किंवा ते नावातलं अध्यात्म पुरेपूर जपण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे. होय. ठीक आहे सर, खूप छान आहे. आणि हे वातावरण आणि एकंदरीत स्ट्रक्चर तुमचं खूप छान आहे. तर हे गेटला लागूनच ही काय वास्तू आहे म्हणजे, आणि इथं काय उपयोग होतो नेमका? इथं जे काही आमचे व्हिजिटर्स येतात, तर ते आल्यानंतर जे आहे, हे सुरुवातीला इथं त्यांचं रिसेप्शन होतंय. रिसेप्शनसाठी हा हॉल आहे. आणि इथं रिसेप्शन झाल्यानंतर तुम्ही कुठल्या कामासाठी आलेले आहात, तुम्ही रुग्ण आहात की आध्यात्मिक सेवेसाठी आलेले आहात काय, त्यांचं सर्व इथं ह्या कक्षामध्ये त्यांचं स्वागत होतंय सुरुवातीला. आणि स्वागत होऊन मग इथनं त्याला कुठल्या सेक्शनमध्ये जायची याची सूचना दिल्या जाते. ओके. म्हणजे हे एक प्रकारे रिसेप्शन आपण म्हणू शकतो याला. हे रिसेप्शन आहे, इथे येणाऱ्या सर्व रुग्णांची प्राथमिक एंट्री केली जाते किंवा त्यांना माहिती दिली जाते की पुढे कुठे जायचं, कोणाला भेटायचं किंवा काय करायचं असं. बरोबर आहे.
ओके सर, आणि आता आम्ही हे पाहतोय की बाहेरही आम्ही बघितलं की सर्व भिंतीला तुम्ही बॅनरिंग वगैरे केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या आजारांचं मुख्यतः उपचार करत असताना म्हणजे आयुर्वेद शास्त्र जे आहे हे पूर्वी काही असं स्पेशलिस्ट वगैरे काही नव्हतं की बरोबर. बुवा हा ऑर्थोसर्जन आहे का, हा समजा गायनेकॉलॉजिस्ट आहे, हा डर्मेटॉलॉजिस्ट आहे, हो. हा डोळ्यांचे तज्ज्ञ आहेत, असं पूर्वी काही नव्हतं. तर ज्यावेळेस हे शास्त्र उदयास आलं त्यावेळेस आयुर्वेदामध्ये एवढं काही म्हणजे सर्वच रोगांवर जे हे उपचार हे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. हो. आणि मग नंतर हे जे काही बॅनर्स आम्ही लावलेले आहेत तर ह्या बॅनर्समध्ये एक लोकांना थोडीशी प्रत्येक आजाराबद्दल माहिती मिळावी म्हणून हे सर्व बॅनर्स आम्ही इथं लावलेले आहेत. म्हणजे तो जेणेकरून येता जाता त्याला जे काही ज्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल त्याबद्दल त्याला माहिती मिळेल हो. व तो त्याबद्दल थोडं एज्युकेट होईल, त्याला ज्ञान येईल, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. ओके, खूप छान आणि सोयीस्कर पद्धतीने बनवलंय. म्हणजे जेणेकरून पेशंट तुमचा आला, पार्किंगमध्ये गाडी लावल्यानंतर इथे गेटमध्ये एंट्री केल्यापासूनच त्याला सगळ्या गोष्टींची माहिती मिळत राहील की इथे काय होतंय ते. सर, तसंच ही काय वास्तू दिसते, म्हणजे ही पुढे याच्यामागे काय कल्पना वगैरे काय होती काय? आता आम्ही काही आमच्या ज्या काही हे भारतीय आयुर्वेदिक अध्यात्म योगपीठ आहे तर ह्या ठिकाणी जवळपास आम्ही 60 प्रॉडक्टचं काय आम्हाला फूड अँड ड्रग्सतर्फे लायसन्स आता आम्ही आमच्या आश्रमाने घेतलेलं आहे. ओके. आणि मग ते प्रॉडक्ट वगैरे सर्व असे डेमॉन्स्ट्रेट व्हावे इथं. प्रत्येकाने इथं याच्या भोवती फिरल्यानंतर ते प्रॉडक्ट वगैरे त्यांना पाहायला मिळतील. एक साधारणतः आता 10-15 दिवसामध्ये इथं याचं काम सुरू होणार. आणि हे आमचं एक मेडिकल आहे. ओके. आणि ह्यामध्ये बाहेरून असे ग्लास सिस्टीम वगैरे करून लोकांना सर्व ते प्रॉडक्ट्स त्यामध्ये बघता येतील, प्रॉडक्टबद्दल माहिती देण्यात येईल, असं हे आमचं मेडिकल भविष्यामध्ये हे मेडिकल आहे. ओके ओके. सर, आता हे जर स्ट्रक्चर बघितलं तर हे असं पोर्तुगीज किंवा त्या पद्धतीचं वाटतं. म्हणजे हे ही संकल्पना नेमकी तुम्हाला कशी सुचली आणि कुठून सुचली की हे कसं असावं? आता मला वाटतं हे तुमचं मेन बिल्डिंग. हा, ही आमची मुख्य बिल्डिंग आहे. हां. ह्या बिल्डिंगमध्ये जवळपास 100 बेडचं हे हॉस्पिटल आहे. ओके. ह्यामध्ये खाली आमचं कन्सल्टिंग पण आहे. आणि जे रुग्ण येतात त्यांना इथंच नाडी परीक्षण करून त्यांना रोगाबद्दल माहिती दिल्या जाते. आणि 100 खाटांचं हे हॉस्पिटल आहे. तर ह्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण ॲडमिशनची सोय आहे. आणि हे जे काही स्ट्रक्चर आम्ही केलं आहे तर ह्यामध्ये एक म्हणजे कुठलाही आम्ही प्लॅन वगैरे जे सुरुवातीला केलं नाही, फक्त आमच्या मनामध्ये ज्या काही कल्पना येत गेल्या त्या कल्पनेनुसार ते आम्ही बांधलं आहे. आणि आपण असं बाहेर जे काही जे काही इंग्लिश चॅनल्स आहेत ते बघितल्यानंतर अशा पद्धतीच्या बिल्डिंग दिसतात. तर आमच्या मनामध्ये एक उत्कंठा निर्माण झाली की आपण एक काम करू, का नाही अशा पद्धतीचं आपण करावं, आपल्याला ते सुंदर दिसतं तर मग आपण पण तसं करावं. आणि याच्यामध्ये भगवंताची एक कृपा की आम्ही जसं बोलत गेलो तशा पद्धतीने ते होत गेलंय. आणि ते एक अशी सुंदर वास्तू तयार झालेली आहे. अच्छा, म्हणजे फक्त एक पाहूनच त्याने ते पाहून ते त्याच्यापासून प्रेरित होऊन तुम्ही हे तयार केलेलं. हो, yes, असं याच्या मागे असं काही स्टडी वगैरे किंवा काही लॉजिक नाहीये की नाही, हे असंच बनलं पाहिजे? नाही, असं आम्हाला सुंदर दिसलं आणि तशा पद्धतीने बनवण्याचा आम्ही प्रयत्न केला. हो, कारण खूपच सुंदर आहे. कारण हे स्ट्रक्चरच असं वाटतं, म्हणजे जर बाहेरच्या कोणत्याही माणसाला इथले फोटोग्राफ्स दाखवले तर त्याला प्रथम दर्शनी असं वाटेल की आपण कुठल्या तरी बाहेरच्या देशातले हे आहे. कारण हे हिते आणि जवळपास आपल्याकडे महाराष्ट्रात खूप कमी अशा प्रकारचे स्ट्रक्चर बघायला मिळतात आपल्याला. त्यामुळे खूप सुंदर आहे. आणि हे सुंदर असण्याबरोबरच इतकं निसर्गरम्य आहे की इथले वातावरण, हवा स्वच्छ असल्यामुळे इथे खूप सोयीस्कर आणि फायदेशीर वाटेल असं मला वाटतं. सर, ती शेजारची बिल्डिंग काय आहे ते सांगू शकाल का? शेजारची बिल्डिंग जी आहे ती आमची कॅन्टीन आहे. ओके. त्यामध्ये जवळपास 150-200 जे रुग्ण आहेत किंवा आमचे साधक आहेत ते एकाच वेळेला जेवण करू शकतात. प्रशस्त अशी ती कॅन्टीन आहे. तिथं जेवणाची सोय आहे. आणि रुग्णांच्यासाठी पण जे ॲडमिट असतात त्यांच्यासाठी पण जेवणाची सोय आहे. अच्छा, म्हणजे इथे ऍडमिट होणाऱ्या रुग्णांना जेवणास चहा, नाश्ता, जेवण वगैरे सर्वच इथे दिलं जातं? हो, ते तिथं इथं दिलं जाते. कारण थोडंसं आम्ही आता प्रवासात पाहिलं की आजूबाजूचा जो हा आहे हे खूप रुरल विलेज दिसत आहे. त्यामुळे आजूबाजूला इथे कुठे सोयी असेल असं काही वाटत नाही. त्यामुळे हे गरजेचंच होतं की बाबा इथे येणाऱ्या रुग्णाला किमान ते सेवा उपलब्ध झाली पाहिजे, कारण तो कुठे जाणार जेव्हा हे सगळ्या गोष्टींसाठी. त्यामुळे ही एक सोयी सुविधा तुम्ही खूप छान केलीत. खूप छान झालं. सर, हे आपल्या समोरचं स्ट्रक्चर काय आहे नेमकं? आणि हे जे समोरचं स्ट्रक्चर आहे तर हे आमचे जे काही भक्त येतात किंवा मोठमोठे साधू संत महात्मे येतात तर त्यांच्यासाठी आम्ही हे निवास तयार केलेलं आहे. त्यामध्ये गादी, लोड वगैरे टाकून अशा पद्धतीचं त्यांना भारतीय संस्कृतीमध्ये त्यांना असं एक तिथं असा आनंद घेता आला पाहिजे
त्यासाठी हे एका बिल्डिंगची निर्माण केलेली आहे. हा आमचा भक्त निवास म्हणून आहे, फक्त महाराज महंत लोकांसाठी तो तयार केलेला आहे. ओके ओके, म्हणजे साधू संतांच्या राहण्याची व्यवस्था म्हणून त्याला आपण बघू शकतो. बरोबर. सर, आपण एक मंदिराकडे पण चक्कर घेऊया आणि ह्या निमित्ताने आपल्या इतर लोकांना किंवा बघणाऱ्या प्रेक्षकांना आपल्याला त्या गोष्टी दाखवता येतील की इथे काय काय अवेलेबल आहे, कसं आहे ते. गुरुदेव दत्त. हे आमचं गुरु दत्तांचं मंदिर आहे. हा हा. ब्रह्मा विष्णू महेश असे तिघांचं जे आहे इथं आम्ही त्यांना स्थानबद्ध केलेलं आहे, स्थापन केलेलं आहे. हो हो. हा. खूप सुंदर आहे. गणेश भगवान, माऊली, सर्वच देव आहेत. खूप सुंदर असं हे श्री गणेश आहेत स्थापन केलेले. हो. त्यानंतर माऊलींची मूर्ती इथं ठेवलेली आहे, जे आपल्या महाराष्ट्राचं दैवत आहे. हो. हे माऊली आहेत. आणि मध्ये जे आहे श्री गुरुदेव. अरे वा. हे सगळं नाथ परंपरेचा जास्त पडदा. म्हणजे जी आपली परंपरा आहे तर ती भगवान शिवाची परंपरा. मी गोसावी समाजाचा आहे, त्यामुळं आमचे जे म्हणजे देवो के देव महादेव, त्या भगवान महादेवाची मूर्ती इथं स्थापन केलेली आहे. आणि ह्यांची परंपरा जी आहे, भगवान शिवाची परंपरा हे गुरु दत्तांनी जे आहे पुढं पाडलेली आहे. आणि त्याच्यानंतर जे नवनाथ जे आहे ह्यांनी त्या परंपरेला पुढं चालवलेलं आहे. ऍक्च्युली जे नवनाथ आहे हे त्या काळामध्ये सायंटिस्टच आहेत. हो हो. आणि आपल्या झोळीमधून काहीतरी जडीबुटी काढून, भस्म काढून लोकांना देत होते आणि आरोग्य सेवा करत होते. तर त्यामुळं असे हे आमचे भगवान शिव नवनाथांची जी परंपरा आहे, तर इथपर्यंत आम्ही त्यांच्यासाठी हे मंदिर इथं स्थापन झालेलं आहे. दररोज इथं सकाळी आरती होते. ओके. आणि संध्याकाळी सर्व रुग्ण भक्त सर्व इथं परिसरामध्ये येतात. अच्छा. आणि त्याचा आनंद घेतात. अच्छा, म्हणजे इथे येणाऱ्या रुग्णांना सुद्धा इथे दर्शन आणि पूजा वगैरेची आरतीची व्यवस्था केली जाते किंवा त्यांना ती सुविधा उपलब्ध? सुविधा उपलब्ध आहे. सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला पूजन केलं जाते. ओके. थँक्यू सर. खूप छान प्रकारचं हे आहे स्ट्रक्चर. असं तिथलं वातावरण इतकं खूप असं चिल आहे. हे स्ट्रक्चर मागचं काय असं वेगळं विशेष आहे का की इथे एवढं थंड वातावरण वाटतंय? त्याच्या मागचं काही रहस्य आहे का की हे व्हेंटिलेशन तुम्ही खूप जास्त ठेवलं? नाही, आता थोडंसं हे व्हेंटिलेशन ठेवलेलं आहे. परंतु कसं होतं, मी एक माझ्या आयुष्यामध्ये बघितलं की तुम्ही मनामध्ये जे काही एखादी वस्तू, जर तुम्ही एखादा विषय मांडला तर निश्चितच निसर्ग त्याला मदत करते. तो तुमचा कुठलाही विचार असो. तुम्ही जर पॉझिटिव्ह विचारांनी किंवा समाजसेवेच्या भावनेने जर तुम्ही काही कार्य करत असाल तर तुम्हाला ते ऑटोमॅटिक सुचतंय आणि त्या पद्धतीने तुम्ही ते करताय. बस त्यामधूनच, त्या संकल्पमधूनच हे सर्व तयार झालेलं आहे. ओके. ते खूपच छान वाटतंय सर. म्हणजे इथे आल्यानंतर ते रुग्णाला अगदी पूर्णपणे बरं होईल ह्याची खात्री येऊनच जाईल, कारण इथे दुवा आणि दवा असं दोन्ही गोष्टी एकत्र ठिकाणी तुम्ही आणून ठेवल्यात असं ह्या इथून वाटतं. नाही, इथं मंदिराच्या समोर जे आहे इथं आता मोठा घंटा एक आम्हाला लावायचा आहे. ओके. तर मग त्यासाठी स्ट्रक्चर घेतलेलं आहे स्पेशल. ओके. तर इथे एक मोठी घंटा आहे, आता ते ठेवलेली आहे गोडाऊन मध्ये. पुरातन काळामधली घंटा आमच्याकडे आहे. ओके. ते साधारणतः 70-80 किलोची घंटा आहे. तर त्यासाठी स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. या ठिकाणी आपण तो घंट्याचा जो आहे तो तिथं ठेवणार. आणि एक तो घंट्याचा जो नाद आहे त्या नादामध्ये बरेचसे माणसाचे विकार हे दूर होतात. ओके. त्या घंट्याच्या आवाजाने. त्यामुळं आम्ही ते त्यासाठी स्पेशल स्ट्रक्चर घेतलेलं आहे. हो हो हो. म्हणजे हे सगळे विचार तुमच्या डोक्यात सर कसे आणि कुठून आले? म्हणजे आज आपण जर बघितलं सर, बसूयात का आपण? सगळ्या गोष्टी मागचं एकंदरीत बॅकग्राऊंड काय आहे आणि तुम्ही आयुर्वेदाकडे कसे वळलात? काही अगोदरच्या पिढीचं किंवा तुमच्या आधी काही कोणी ह्या क्षेत्रात होतं का, किंवा तुम्हाला इकडे असं का वाटलं? असं याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. हो. नाही, ह्यामध्ये माझी ही जो आयुर्वेद आहे हा माझ्या 3ऱ्या पिढीमध्ये आहे. बरं. माझे आजोबा हे पारंपरिक वैद्य होते. नंतर वडिलांनी ही परंपरा कायम ठेवली आणि हा वारसा म्हणून मी पण एक नंतर जे आहे आयुर्वेदामध्ये मी त्याला पुढं हे चालवत आहो. ओके. आणि आयुर्वेदामध्ये असं म्हणजे क्लिअर सांगितलं गेलेलं आहे की अर्धे रोग तुमचे जे आहे हे मानसिक असतात
आणि अर्धे हे शारीरिक असतात. तर हे मानसिकता ठीक करण्यासाठी इथं एक अध्यात्म शिक्षण पण आम्ही उघडलेलं आहे. इथं अमावस्या आणि पौर्णिमेला विधिवत पद्धतीने पूजन केलं जातं. जे काही रुग्ण असे असतात की जे सायकोसोमॅटिक आहे, की भूत ज्याला म्हणतो आपण. आता भूत म्हणजे काय? भूत म्हणजे असं की ज्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही, ते भूत. बरोबर. अशा भूताला काढण्यासाठी तुम्हाला रुग्णाला हो म्हणून करणं फारच जरुरी आहे. त्याच्या मनावर त्या गोष्टी काही बिंबलेल्या असतात की माझा हा रोग जाऊच शकत नाही, मी काही आयुष्यामध्ये करूच शकत नाही, माझ्या आयुष्यामध्ये मी काही कुठली पुढली प्रगती करू शकत नाही, कारण की मी अशा व्याधीने ग्रसित झालेला आहो. तर हे सर्व काढण्यासाठी ह्यासाठी कुठलंही सायन्स जे आहे हे कामाचं नाही आहे. तर ह्यावर आपल्या वेदांमध्ये जे आहे मन, ह्यावर फार मोठा अभ्यास केलेला आहे. कारण की शरीर तुमचं कितीही धष्टपुष्ट असो, बरोबर, तर त्या संपूर्ण शरीरावर कार्य करणारं हे तुमचं मन आहे. मग मनाला जर तुम्ही समजा, चित्ताला जर तुम्ही तुमच्या काबूमध्ये ठेवलंय तर निश्चितच तुम्हाला बऱ्याच रोगापासून तुमची सुटका होते. म्हणजे आपण ज्याला वैदिक पद्धत म्हणत होतो पूर्वी, किंवा जी पूर्वी वैदिक पद्धत होती त्यालाच आपण हे असं आहे का, की हे वेगळं आहे पूर्णपणे? नाही, जी पूर्वीची वैदिक पद्धत आहे तीच ही पद्धत आहे. ओके. म्हणजे आपण अध्यात्म, आयुर्वेद आणि वैदिक पद्धत अशा सगळ्याच ह्याच्यातून आपण आपण रुग्णाने येणाऱ्या रुग्णांची सेवा करतो. हो. सर, आता इथे येणाऱ्या रुग्णांचं डायग्नोसिस कसं होतं? म्हणजे काय त्याच्यामध्ये तुम्ही थेरीज काय वापरता, किंवा काही इक्विपमेंट वापरता का, किंवा पारंपरिक पद्धतीने केलं जातं? नाही, ही सर्व रुग्णांची जी चिकित्सा आहे पारंपरिक पद्धतीनेच केल्या जाते. ओके. रुग्ण आल्यानंतर जे आहे, सर्वात आधी तो आपल्या पुढं बसल्यानंतर त्याचं आम्ही दर्शन पहिले करतोय, की तो दर्शनमध्येच पकडला जातो. हो. की तो शरीर प्रकृती कृश आहे काय, किंवा त्याला काय काय व्याधी असू शकतो. त्याच्या डोळ्यामध्ये बघितल्यानंतर आम्हाला काही दर्शनमध्ये बऱ्याच गोष्टी समजतात, स्पष्ट होतात. हो. की जसा एखादा काही समजा एखादा कफनी पीडित एखादा रुग्ण असेल तर तो फार क्षीण झालेला असतो, त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होतोय. एखादा वातेचा असेल तर तो सरळ चालू शकत नाही, तो आकडत जकडत चालतोय. तर अशा पद्धतीचं आम्ही दर्शनमध्ये त्यांच्या रोगाचं निदान करतोय. दर्शन झाल्यानंतर मग नंतर आम्ही नाडी परीक्षण करतोय. तर नाडी परीक्षणमध्ये त्या सर्व आमच्या आयुर्वेदामध्ये आहे. नाडी परीक्षण करत असताना जसा तुमचा कबूतरची चाल चालणे, किंवा तितरची चाल चालणे, किंवा हंसाची चाल चालणे, मग जशा चालीची ती नाडी असेल तशा पद्धतीचं आम्ही त्याचं रोग निदान करतोय. आणि मग त्याला आयुर्वेदिक ट्रीटमेंट आम्ही जे आहे त्याला देतोय. आणि हे सर्व करत असताना जर आम्हाला असं वाटलं की याला काही मानसिकता याची बिघडलेली आहे, तर निश्चित त्याला अमावस्या आणि पौर्णिमेला आम्ही एक पूजन करण्यासाठी सांगतोय. आम्ही जे पूजन जे आहे धार्मिक पूजन आहे, आणि हे पूजन करण्यासाठी कोणालाही फोर्स वगैरे केल्या जात नाही. त्यांची जर इच्छा असेल तर ते धार्मिक पूजन करू शकतात. ओके. म्हणजे हे सगळं ते मानसिक शांततेसाठी केलं जातं, किंवा त्याने केलं तर त्याच्यामध्ये त्याला अजून फायदा होईल तो जो घेत असलेल्या उपचारांमध्ये. आणि कारण मानसिक स्थिती जर त्याची स्थिर राहिली तर ते नो डाऊट की त्याला त्याच्या इतर आजारांमध्ये त्याचा चांगला फायदा होतो. बरोबर. खूप छान आहे सर की तुम्ही जी माहिती दिली, ती पद्धत सांगितली. मुळात इतकं मोठं एक काय म्हणू शकतो आपण ह्याला, की काय म्हणता येईल ह्याला, हे आयुर्वेदिक योगपीठ, किंवा आपल्या साध्या भाषेमध्ये हॉस्पिटल्स, किंवा हे आपण असं आहे एवढं मोठं असून सुद्धा हे लोकांपर्यंत अजून बऱ्याच ठिकाणी पोहोचलेलं दिसत नाहीये. तर ह्याच्या मागे काही तुम्ही स्ट्रॅटेजी प्लॅन वगैरे केले होते का सर? नाही, यामध्ये आम्ही आतापर्यंत आमच्या मौज मस्तीमध्ये होतो. अच्छा. जे रुग्ण आलेत दिवसामध्ये काही 20-25 रुग्ण आलेत तर आम्हाला एका रुग्णाला साधारणतः अर्धा पाऊण तास लागतोय. बरोबर. तर तेवढे 25 रुग्ण केल्यानंतर जे आहे आम्ही त्यामध्ये सुखी समाधानी आहोत. परंतु आता हे सर्व सांगतात बाबा सोशल मीडिया वगैरे हे ते करायचं, तर मग मला वाटतं काही आता आमचे जे मॅनेजर साहेब आहेत जयस्वाल, त्यांनी मला वाटते काही फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम काही ते सर्व आता तयार केलेलं आहे. आणि मला वाटते काही मागच्या 10-15-20 दिवसापासून काही आमचे व्हिडिओ वगैरे लॉन्च होत आहेत. कारण की बरेचसे काही आता नवीन पिढीचे जे मुलं आहेत ते येतात आणि सांगतात की महाराज जी तुम्ही हे एवढं मोठं चांगली वस्तू आहे, इथं आम्हाला माहितीच नव्हतं. तुम्ही थोडं युट्यूब, फेसबुक याचं तुम्ही थोडंसं यूज करा. तर आता थोडंसं आम्ही त्यामध्ये करत आहोत, त्यामध्ये काम करत आहोत. परंतु ह्यामध्ये हे सर्व करत असताना हे जे दररोजचे आमचे 20-25 पेशंट आहेत, मला असं वाटतं ह्या पेशंटमध्ये आम्ही सुखी समाधानी आहोत. चांगल्या प्रकारे त्यांना ट्रीटमेंट दिलं जातं.
आणि जे येईल ते उसके लिए दूर बाजार बार खुला ही आहे. बस इथं आयुर्वेदिक आणि त्याला दुवा पण दिल्या जाते. ओके. कारण की ह्या दुवा म्हणजे हे पंचमहाभूत कुठनं आलं, कसं चालतंय आणि ह्याचा तुमच्या शरीरावर काय प्रभाव होतो. आता आपल्याला फक्त एवढं माहिती असते की बाबा माझा जन्म झाला, ही माझी डेट ऑफ बर्थ आणि ह्या दिवशी हा मरण पावला. परंतु तुम्ही जन्माच्या आधी कुठं होता आणि तुम्ही मृत्यूनंतर कुठं जाता आणि हे पंचमहाभूताचं हे चक्र किती वर्षापासून चालू आहे. तर हे सर्व जाणणं फार कठीण आहे. यासाठी फार तपस्या आणि योग साधना करण्यासाठी जरूरत आहे. पण खेदाची गोष्ट अशी आहे की आता जे नवीन पिढी आहे हे सर्व याला असं म्हणते की बाबा हे काहीच नाही आहे. परंतु हे चुकीचं आहे. ते नंतर कुठंतरी एखाद्या गोष्टीमध्ये अडकलेत की मग ते माझ्याकडे येतात आणि सांगतात. आणि ज्यावेळेस मी त्यांच्याकडून प्रॅक्टिकल काही योग, मेडिटेशन, षटचक्र, कुंडलिनी जागृत असे ज्यावेळेस मी प्रयोग करून घेतोय तर त्या अशा वेळेस त्यांना मग ते म्हणतात की महाराजजी आम्हाला हे फार आधी माहिती नव्हतं, नाहीतर मग आम्ही तुमच्याकडे आतापर्यंत आलो असतो. बरोबर. तर एक्झॅक्ट आता हाच मुद्दा आहे सर. म्हणजे मला तुम्हाला थोडंसं थांबवतो की तुम्ही म्हटले की आमच्याकडे येणाऱ्या लोकांमध्ये आम्ही समाधानी आहोत आणि हे आहे. पण प्रॉब्लेम असा आहे सर की बऱ्याचशा लोकांना आज ह्या गोष्टीची गरज आहे. जसं तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे योग विद्या किंवा अजून ते धार्मिक पूजन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. किंवा आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे कुंडलिनी जागृत हे विद्या करून त्यांना मानसिक शांतता किंवा स्थैर्य दिलं जातं. तर ह्या गोष्टीची गरज आज मला वाटतं समाजामध्ये सर्वांनाच आहे. आणि विशेष करून शहरात राहणाऱ्या लोकांना तर ह्या गोष्टीची खूपच गरज असते. आणि ते लोक शोधत असतात की असं योग्य ठिकाण आम्हाला कुठेतरी मिळावं. जर तुम्ही पब्लिश करणार नाही, मार्केट करणार नाही, तर आपण ते लोकांपर्यंत कसं पोहोचणार. नाही, आता त्या लोकांना आपण कसं इकडे आणणार असं. नाही, आता आपण करू. त्यासाठी तुमच्यासारखे जे काही यंग आता जे आयुर्वेदाचार्य BMS झालेले काही डॉक्टर्स आहेत, मी त्यांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आमंत्रण देतोय की अशा लोकांनी यावं आणि मला थोडा ह्यामध्ये हातभार करावा. कारण की असे नवीन पिढीचे जर काही मुलं आलेत BMS झालेले की ज्यांना टेक्निकली त्यामध्ये ज्ञान आहे, अशा लोकांना मी आमंत्रित करतोय की तुम्ही यावं आणि इथं तुम्हाला ज्या ज्या क्रिया जमतात, जसं उदाहरणार्थ आपल्याला मर्म थेरपी आहे एक, हो, त्यानंतर तुमचं जे काही बाकी ॲक्युप्रेशर आहे, हां, मॅग्नेटोथेरपी आहे, ह्या बऱ्याचशा अल्टरनेटिव्ह थेरपी आहेत. हा, ह्या अल्टरनेटिव्ह थेरपीज आपण इथं करायला पाहिजे. अध्यात्म, आयुर्वेद हे करायला पाहिजे. तर माझं स्वागत आहे. जे नवीन पिढीचे BMS झालेले डॉक्टर्स यांनी मला भेटावं आणि मला थोडा हातभार लावावा यामध्ये, अशी मी त्यांना विनंती करतो. ओके. मी सर आम्ही आमच्या आपण चलत बोलूयात. मला असं आता एक गोष्ट सांगा. आता हे आपण इतका वेळ चर्चा केली आपण. आता तुम्ही ह्या आपल्या याच्या माध्यमातून आमच्या व्ह्युअर्सना किंवा इतर बघणाऱ्या सगळ्या सोशल मीडियाच्या नेटवर्क्स लोकांना एक आपण हे करतोय की आव्हान करतोय की त्यांनी इथे यावं, हे पाहावं आणि इथलं हे समजून घेऊन आपल्याला ह्या कार्यामध्ये मदतही करावी किंवा काही रुग्णांनी ह्याचा येऊन लाभ घ्यावा. जर इथे यायचं असेल तर तिथे येण्यासाठी कसं काय म्हणजे साधन आहे. कारण आम्ही खूप शोधत आलेलो आहे. कारण इथे येण्यासाठी एक्झॅक्ट लोकेशन कसं असेल आणि जर कोण स्वतःची गाडी नसेल तर त्याला कसं येता येईल, सपोज मुंबईवरून वगैरे यायचं असेल तर. आता ह्यामध्ये असं आहे की नाशिक रेल्वे स्टेशन जे आहे, ओके, नाशिक रोड रेल्वे स्टेशन, हो, तर तुम्ही नाशिक रोड रेल्वे स्टेशनला आल्यानंतर तिथं तुम्ही कुठल्याही चारही दिशेमधून कुठेही नाशिक रोड रेल्वे स्टेशनला आल्यानंतर तिथनं प्रत्येक अर्ध्या तासाला नायगावला एक बस चालू राहते. ओके. आमच्या जस्ट 3 किलोमीटरवर गाव आहे, हो, हो. ते म्हणजे नायगाव बरं. आणि हे जायगाव. या दोघांचं अंतर फक्त 2 ते 2.5 किलोमीटरचं आहे. अच्छा. तर नाशिक रोड रेल्वे स्टेशन वरनं संध्याकाळी 10 वाजेपर्यंत, सकाळी 10 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत प्रत्येक अर्ध्या तासाला बस आहे. ओके. तर त्यांनी तिथं यावं आणि तिथं आल्यानंतर जर समजा त्यांना गैरसोय असेल तर आमच्या आश्रमाची गाडी आहे, अच्छा. आम्ही ते नायगावला पाठवू, त्यांना तिथून पिकअप करू इथं. ओके, ओके. आणि म्हणजे आणखी तिथं नायगावला आम्ही सोडून देऊ. पिकअप आणि ड्रॉपची सुविधा आहे. ड्रॉपची सुविधा म्हणजे कुठूनही किंवा मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव कोणत्याही प्रकारे यायचं असेल तर बाय ट्रेन येणार असतील तर नाशिक रोड किंवा बाय बस किंवा कसं येणार असतील तर नाशिक रोड एक जंक्शन राहील आणि नायगावच्या बसमध्ये त्यांनी बस, नायगावच्या बसमध्ये बसून. आणि आश्रमाचा तसा QR कोड पण आम्ही आता टाकतोय यावर. अच्छा. आणि जर समजा नायगाव पर्यंत तुम्ही आलात तर ती मोफत सुविधा तुम्हाला इथनं आश्रमापासून देऊ. आम्हाला फोन करावा आश्रमाच्या फोनवर. ओके. तुम्हाला कुठली तरी गाडी घ्यायला इथं येणार आणि आणखी तुम्हाला नायगावला सोडून देणार. ओके, चालेल सर. ठीक आहे, मग आपण आता मागचा एरिया पण कव्हर करूयात. चला. सर आता हे आपण आता मगाशी इथे कंटिन्यू केलं आपण मंदिराकडे जाण्याच्या ह्याच्यामध्ये हे केलंय. तर ही संकल्पना नेमकी कशी आली की हे असं बनवलं पाहिजे की जेणेकरून आपला येणारा
रुग्ण आहे तो इथं तुम्ही पार्किंगच्या तिकडे आल्यानंतर तिथून तो पायी येणार आहे, तर मग हे येता येता त्याला वाचला आलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या जे इथे लावलेलं आहे हे सगळे उपचार आपल्याकडे होतात का? हो, हे सगळे उपचार आपल्याकडे होतात. ओके. म्हणजे निसर्ग उपचारासाठी काही जर लोक आलेत की ज्यांनी सांगितले की मला कुठल्याही पद्धतीचे मेडिसिन न घेता मला जे आहे इथं उपचार घ्यायचा आहे, तर निसर्ग उपचारासाठी एक स्पेशल बिल्डिंग आहे. हो. पंचकर्मासाठी एक वेगळी बिल्डिंग आहे. अच्छा. व्यसनमुक्तीसाठी पण एक 50 बेडचं आम्ही एक व्यसनमुक्तीचे वेगळं तयार केलेलं आहे. तसेच मधुमेह मुक्ती मार्गदर्शन केंद्र पण इथं आहे. ओके. या मधुमेह मार्गदर्शन केंद्राचं असं एक आहे की ह्यामध्ये ते काश्य थाली वगैरे जे आपण म्हणतोय, हो हो. विशिष्ट पायाला तेल लावल्यानंतर त्याची काही विशिष्ट वेळ मसाज केल्यानंतर तुमचा शुगर लेवल, म्हणजे सायन्सला हे चॅलेंज आहे की म्हणजे अवघ्या अर्ध्या पाऊण तासामध्ये जर एखाद्याचा 500 शुगर असेल, ओके, तर तो डायरेक्ट आम्ही 150 वर आणू शकतो. एक अर्ध्या तासामध्ये? बिलकुल अर्ध्या तासामध्ये. चॅलेंज कोणालाही चॅलेंज, कुठल्याही डॉक्टरांना चॅलेंज. अरे वा. आणि ते तसं होतं. असं हे मधुमेह मुक्ती मार्गदर्शन केंद्र आहे. ओके. आणि ह्यामध्ये मधुमेह रोगी जे आहेत हे प्रत्येक रविवारला जर इथं आलेत माझ्याकडं, रविवार कुठलाही असो, सकाळी 10 वाजता त्यांनी पोहोचायचं आहे. तर सकाळी 10 वाजता त्यांना एक विशिष्ट वनस्पती आहे की जे तुमच्या शरीरामध्ये जे पॅनक्रियास आहे, ज्याला स्वादुपिंड म्हणतोय आपण, हो हो. तर त्याचं सेक्रेशन होण्यासाठी आता ते औषधामध्ये कुठलंही फर्मेंटेशन वगैरे करता येत नाही, म्हणून आम्ही त्याचा एक फांट विधी म्हणून आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. तर त्या वनस्पती जमा करून कुटून आम्ही रात्री पाण्यामध्ये ठेवतो आणि सकाळी त्या रुग्णाला आम्ही एक ग्लास ती दवा आम्ही त्याला पाजतो. ओके. आणि त्या दिवशी थोडंसं अर्धा पाऊण तासाचं त्यांना लेक्चर पण राहतं हो, हो. की तुम्ही काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, हे सर्व आम्ही त्यामध्ये सांगतोय. ओके. आणि एखाद्याला ती थेरपी काश्य थाली जी सांगितली तुम्हाला, तर अल्प दरामध्ये त्याचे काही आहे चार्जेस, ओके. तर ते चार्जेस देऊन ती क्रिया पण ते करू शकतात. परंतु हा दिवस फक्त प्रत्येक रविवारलाच ठेवलेला आहे, दर रविवारी फक्त मधुमेह रुग्णांसाठी? फक्त मधुमेह रुग्णांसाठी. अच्छा, म्हणजे जर आणि असे काही जे रुग्ण असतील की ज्या रुग्णांना औषध गोळ्या घेऊनही त्यांचा मधुमेह जात नाही, अशा रुग्णांनी यावं. ह्यामध्ये घाबरण्याचं काहीच नसतं. मानसिकता तुमच्या मनामध्ये जर एकूण घुसले की मला मधुमेह झालेला आहे, बरोबर, तर ते कोणीही काढू शकत नाही. तर त्यासाठी तुम्हाला इथं काही मंत्रोच्चार विधी पण आमच्याकडे आहे, तो पण करायला पाहिजे. कारण किती वेळा तुम्हाला समजावून सांगून फायदा नाही. तुमच्यावरती ज्यावेळेस आम्ही मंत्र इम्प्लिमेंट करतो त्यावेळेस तुमच्या मनामध्ये ते चांगलं रुततंय. अच्छा. तर तो रविवारला सकाळी मला असं वाटतं की सर्वांनी इथं यावं. आणि रविवारला प्रत्येक सकाळी 10 वाजता जर इथं हजर राहिले तर 10, 11, 12, 1 साधारणतः 3 तासामध्ये त्यांना आम्ही सुट्टी देतोय. ज्यांना ते काही नंतरचं त्यांना प्रॅक्टिकल करायचं ते इथं करू शकतात. ओके. म्हणजे ह्या प्रकारच्या सगळ्या सुविधाच आपण इथं उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत. फक्त आतापर्यंत हे लोकांना माहिती नव्हतं की एवढे सगळे उपक्रम किंवा एवढे सगळे प्रकार आयुर्वेदातले तुम्ही इथे राबवताय. आणि हे एवढं व्यवस्थित असून आता पण आपण आपल्या मागे हा जो बॅनर पाहतोय, ह्याच्यामध्ये इतकी जबरदस्त माहिती दिलेली आहे की लोकांनी हे वाचलं तरी त्यांना कळेल की नेमकं काय झालं होतं. बरोबर. म्हणजे एवढं विशिष्ट पद्धतीने रुग्णांना समजलं पाहिजे. आणि ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घेऊन त्या पद्धतीने जे करताय प्लॅनिंग, हे खरंच खूप वाखाणण्याजोगं आहे. पण तुम्ही फक्त ह्या कंपाऊंडमध्येच मर्यादित राहिल्यामुळे बाकीच्या लोकांना त्याचा उपयोग झाला नाही किंवा त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचता नाही आलं. सर, आता आपण हे पाहतोय तर इथे राहण्याचे सुसज्ज व्यवस्थापन, जनरल वार्ड, हे डिलक्स वार्ड, तर हे सगळं सर आपल्याकडे अवेलेबल आहे काय? हो, हे सर्व अवेलेबल आहे. काही असे रुग्ण येतात की आम्हाला एसी पाहिजे, डिलक्स वार्ड पाहिजे, मग अशांसाठी आम्ही व्यवस्था केलेली आहे. ओके. असे रुग्ण पण आमच्याकडे येऊ शकतात. अच्छा अच्छा. आता काही मिनिस्टर येतात. मागच्या महिन्यामध्ये काही एक ते फिल्म इंडस्ट्रीचे कोणी आले, मी नाव विसरलो त्यांचं, तर ते आले होते. तर मग अशा लोकांसाठी काही आम्ही डिलक्स रूम पण तयार केलेले आहे, त्याचा आनंद ते घेऊ शकतो. ओके. आणि हे ऋषीमुनी कॉटेज हे संकल्पना आपल्याकडे असते का? हो, ऋषीमुनी कॉटेज ही संकल्पना आहे की त्यामध्ये आता काम चालू आहे आमचं. हो हो. तर ऋषीमुनी कॉटेज म्हणजे त्यामध्ये खरोखर काही ऋषीमुनी जे असतात त्यांना फार सायलेंट असं वातावरण हवंय. तर अशा लोकांसाठी ते ऋषीमुनी कॉटेज म्हणून पण आहे. एखादा कोणी त्याचं जर समजा त्यांच्यासाठी कोणी रुग्णाला जरी थांबायचं असेल तर ते थांबू शकतात. ओके, छान आहे. मग सर, आता हे इथे आपण एक सुंदर असे परत एक माहितीपत्र पाहतो. इथे हृदय बस्ती आणि त्या संदर्भातली माहिती दिलेली आहे.
तर हे प्रॅक्टिकल असं होतं का, आणि ह्याचा नेमका ह्या पद्धतीने आयुर्वेदिक पद्धतीने पारंपरिक पद्धतीने जसं इथं दाखवलेलं आहे हृदय बस्ती कर्म ह्याप्रमाणेच केलं जातं, आणि काय ह्याच्यामध्ये आधुनिक काही उपयोग करता का तुम्ही? नाही, आधुनिक याच्यामध्ये उपयोग करण्याचा काहीच विषय नाही आहे की जसा हृदयरोगी जो आहे, जर हृदयरोगी ज्यावेळेस तुम्हाला छातीमध्ये असं टोचल्यासारखं वाटणे किंवा हलकंसं तुम्हाला डाव्या साईडला छातीमध्ये आपल्याला जळजळ होत राहणे किंवा ते भरून आल्यासारखं वाटणे, असं जर काही वाटत असेल तर मला तर वाटते कुठलीही शस्त्रक्रिया किंवा काही करण्याच्या आधी अशा रुग्णांनी आमच्याकडे यायला पाहिजे, आमच्या भारतीय आयुर्वेदिक अध्यात्म योगपीठामध्ये. आणि रुग्णाला आम्ही 1 महिना तिथे ऍडमिशन करतो. 1 महिना ऍडमिशन केल्यानंतर काय होतं की शास्त्रामध्ये, आयुर्वेद शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की एखादं लाकूड आहे, समजा सुकलेलं लाकूड आहे, आणि ते सुकलेल्या लाकडाला जर तुम्ही अग्नी दिली तर त्या लाकडामधनं तेलाचा अंश निघतो. तुम्ही कधी एखाद्या वेळेस पाहिलं असेल किंवा आपण पेटत आहे काही याच्यामधून असं द्रव्य निघतो, एखादा तेलासारखा म्हणा, पाण्यासारखा म्हणा. तर असं शास्त्राने तो तिथं सांगितलेलं आहे की हृदय बसते, म्हणजे विशिष्ट हृदयावर असं गोल असं आट्याचं आम्ही चक्र करतोय आणि त्यामध्ये विशिष्ट तेल विशिष्ट टेम्परेचर मध्ये त्याच्यामध्ये टाकून ठेवतोय आम्ही. आणि त्यामुळं काय होते की जे तुमच्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या वाहिन्या आहेत, रक्तवाहिन्या, त्या रक्तवाहिन्यामध्ये जर काही समजा कोलेस्ट्रॉल थांबलेलं असेल, काही कचरापट्टी थांबलेला असेल, जसं बोरिंगच्या पाण्याने तुमच्या घरामध्ये बाथरूम काय खराब होतात तशाच पद्धतीचा तो प्रकार असतो. तर अशा हृदयबस्तीने काय होते की तिथनं ते कोलेस्ट्रॉल म्हणा किंवा कचरापट्टी जी जमा झालेली आहे ती सर्व रक्तामध्ये मिसळून पुढे सरकते. आणि असं ऑब्झर्व करण्यात आलेलं आहे की 100 पैकी 75 लोकांचं आम्ही एंजिओग्राफी आणि त्याच्यानंतर ते काय आपण एंजिओप्लास्टी वगैरे येणाऱ्या 100 पैकी 75 लोकांचं तरी आम्ही निश्चित ते कमी करू. अशा रुग्णांना 1 महिनाभर इथं थांबण्याची व्यवस्था आहे आणि त्यांना स्पेशल डाईट पण दिले जाते. उदाहरणार्थ लसूण खाणे, म्हणजे हा एक प्रयोग आहे. लसणाने हृदयाला एकदम बल मिळतं, तशा पद्धतीचं अनेक त्याला तक्र सेवन विधी आहे की त्या रुग्णाला नुसतं आपण पाण्याच्या ऐवजी ताकद पाजायची 15 दिवस, तर तुमचं ते म्हणजे पेन्स वगैरे अवघ्या 8 दिवसामध्येच बंद होतात. तर माझा असा सल्ला आहे की जे हृदयरोगी आहेत अशांनी एकदम जर तुम्हाला डायग्नोज झालं तर घाबरण्याची काही जरूरत नाही आहे. तर तिथलं थोडी साफसफाई करायची, आपल्याला जशी घराची साफसफाई करतो तशी आपण साफसफाई करायची, त्यामध्ये काही विशेष नाही आहे. ओके. पण आपण घाबरून जातो, अज्ञानामुळे आपण घाबरून जातो. त्याच्यामध्ये माहिती नसल्यामुळे लोकांमध्ये हा प्रॉब्लेम होतो. तसंच आता इथे कायरोप्रॅक्टिकचं पण आपण बघतोय, तर कायरोप्रॅक्टिक हे उपचार पद्धत खूप जुनी आणि प्राचीन आहे. तर ही अजूनही आपल्याकडे खूप कमी पाहायला मिळते. तर ही केली जाते का आपल्याकडे पण, आणि ह्याचे खरंच फायदे आहेत का रुग्ण? हो, ह्या कायरोप्रॅक्टिससाठी जे आहे उपचार आहे, आता पूर्वी मसाज करायचे. आता तुम्ही मला सांगा, बाळाचे आपण मसाज करत होतो, पूर्वी बाळ झाल्यानंतर त्याची आपण मसाज करतोय. पूर्वी पैलवान असायचे, त्यांची पण मसाज करायची. पण आता ह्या आधुनिक युगामध्ये मसाज कोणी करत नाही. तुम्ही तुमच्या स्त्रीला म्हणा किंवा मुलाला सांगितलं मसाज कर माझी, तर कोणीच करणार नाही. म्हणजे ते उलट हसतील की बाबा मसाज म्हणजे काय. परंतु मित्रांनो, मसाज ही एक अशी पद्धत आहे की ती मसाज केल्यानंतर क्षणात तुम्हाला बिलकुल रिलॅक्स होता, तुम्ही ताजेतवाने होता. आणि होतं काय, जसे घरामध्ये मडक्याची उतरण राहते, ती कुठंतरी जर डिस्टर्ब झाली, ती जर तेढी झाली समजा, तर ते जसे ती उतरण आहे तसे आपले पाठीचे मणके किंवा हाडाची रचना आहे. म्हणजे एका पिशवीमध्ये सर्व एकावर एक वस्तू ठेवल्यासारखं आपल्या शरीरामध्ये हाडांचा सांगडा असा ठेवल्यानंतर त्याला मेदमात झालेला आहे. तर मित्रांनो, यामध्ये होतं काय की तुम्ही अतिश्रम, अतिचिंता, शरीर कृश होणे, जागरण होणे, कुठल्या तरी औषधाने तुम्ही गोळ्या औषधे घेऊन शरीरामध्ये एकदम कमजोरी येणे, अशक्तपणा येणे, ह्यामुळं हाडाचे जे डिसलोकेशन होऊन जातं. आणि ते म्हणजे आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं की बाबा सप्तधातू तुमच्या शरीरामध्ये कमी पडतात. आणि ही डिसलोकेशन झाल्यानंतर त्या मणक्याच्या मधनं आपल्या काही मज्जातंतू, मज्जारज्जू हे गेलेले असतात. आणि मणक्याचे डिसलोकेशन झाल्यानंतर तो काय होते की त्या मज्जातंतू, मज्जारज्जूची पण पोझिशन बिघडून जाते. आणि पर्याय तुम्ही चालत असताना, फिरत असताना त्याला रॉंग पोझिशन मिळतं, म्हणजे अलाइनमेंट बिघडून जातं. तर अशासाठी इथं कायरोप्रॅक्टिस ही आम्ही सुविधा केलेली आहे. या सुविधेमध्ये म्हणजे असं आहे की काही डॉक्टरांनी हे सांगितलं की बाबा ऑपरेशन केल्याशिवाय तुम्ही नीट होऊ शकत नाही. मानेचं तुमचं दुखणं असो की तुमचं कमरेचं असो की कुठलंही असो, कारण की ते डिसलोकेशनच झालेलं असतं. तर अशा वेळेस ते स्नेहन करून, त्याला तेल वगैरे लावून, मसाज करून आणि कायरोप्रॅक्टिसची त्याला टोटली तुमचे जे बोनची अलाइनमेंट आहे ही केल्या जाते. आणि रुग्णाला अवघ्या बिलकुल अर्ध्या तासामध्ये तो म्हणते माझं दुखणंच बंद झालेलं आहे. अरे म्हणजे बिना औषधा गोळ्याची रुग्ण बरे होऊ शकतात. निश्चित. अर्धे अधिक रोग म्हणजे
तुमच्या कायरोप्रॅक्टिसमुळे हड्डीगत जेवढे रोग आहेत, दुखण्याचे जेवढे रोग आहेत, अर्ध्याधिक रोग बगर पूर्ण cover ट्रीटमेंटनीच नीट केला जातो. ओके ओके. तर इथे आपण हे पाहतोय सुसज्ज रक्त तपासणी प्रयोगशाळा, प्रशस्त मेडिकल क्षयकरण विभाग आणि थेरपी सेंटर, म्हणजे हे सर्व आपल्याकडे अवेलेबल आहे सर. हो, हे सर्व अवेलेबल आहे. ओके. आता बाहेर तुम्ही कुठे रक्तलघवी तपासायला गेलेत, समजा तुमचा हेमोग्लोबिन चेक करायचा किंवा CBC करायचं आहे, जरी नॉर्मल करायची असेल तर बाहेर 500-700 रुपये घेतल्या जातात. आमच्या इथं आम्ही फक्त एकदम अल्प दरामध्ये हे करून 200 रुपयामध्येच त्याचं CBC करण्यात येत आहे. म्हणजे नाहीतर मग आता काय होतं की ते तपासणीमध्ये 2-3 हजार 2-3 हजार निघून जातात. आमचा उद्देश आहे की 400-500 रुपयामध्ये सर्व तपासण्या त्यांच्या झाल्या पाहिजेत. शिरोधाराचं पण एक पाहतोय. आता आम्ही अशा बऱ्याच ठिकाणी आपण व्हिजिट केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की आता हल्ली गल्लीमध्ये पंचकर्म सेंटर उघडली जात आहेत आणि पंचकर्माच्या नावाखाली लोकांकडून लाखो रुपये घेतले जातात. पण मग त्याप्रमाणे किंवा त्याचा तो फायदा व्हायला पाहिजे, तो फायदा होत नाही किंवा लोकांना रिझल्ट मिळत नाही. तर हे आपल्याकडे हे शिरोधारा जे आहे, हे शिरोधारा प्रॉपर केलं जातं का आणि त्याचे फायदे काय होतात लोकांना? आता शिरोधारासाठी असं आहे की आत्ताचे जे हे आधुनिक युग आहे, ह्या आधुनिक युगामध्ये प्रत्येक माणसाला स्ट्रेस आहे आणि प्रत्येक माणसाला बंगला, गाडी, घर, बाहेरच्या देशामधला प्रवास, हे सर्व अशा पद्धतीचे त्याला आधुनिक ह्याची त्याला म्हणजे प्रत्येकाला त्याची अशी जरूरत वाटते. मग त्याच्यासाठी ते मिळवण्यासाठी तुम्ही जे तो काही जो धावपळ करतो व्यक्ती, तो धावपळ केल्यामुळे होतं काय माहिती आहे की डोक्यावर थोडासा स्ट्रेस येतो. आजकाल लोकांची झोप व्यवस्थिशीर होत नाही कामामुळे म्हणा, किंवा काही लोक म्हणतात की आम्हाला झोपण्यासाठी वेळच नाही, म्हणजे मग आता कसं जीवन जगायचं. तर थोडक्यात असं सांगायचं आहे की हे शिरोधारा जी आहे ही काही वनस्पती उकळून जे तेल असतं त्या तेलाचं जे आहे इथं आपल्या डोक्यावर स्तपनी मर्म असतं इथं. तर हा जो मर्म आहे आमच्या शास्त्रामध्ये याच्यामध्ये कुंडलीमध्ये असं सांगितलेलं आहे किंवा आयुर्वेदामध्ये पण असं सांगितलं आहे की ह्या स्तपनी मर्मावर एक विशिष्ट काही औषधांचे योग तयार करून ते तेल जर आपण स्तपनी मर्मावर एक साधारणतः 45 मिनिटापर्यंत जर आपण सोडलं तर तुमच्या शरीरामधली म्हणजे डोक्यामधले ज्या काही ग्लँड्स आहेत आणि जिथं आजपर्यंत मनुष्य पोहोचला नाही की इथं काय करायचं ते सर्व जागृत होतं. ओके. आणि ते जागृत झाल्यानंतर तुमची एंडोक्राईन सिस्टीम सर्व शरीरामधली तुमची चालू होते. आता इथे एक पिच्युटरी ग्लँड बसलेली आहे. ती ग्लँड दररोज पावसासारखा एक अर्धा कप ते 1.5 कप इथून पाणी सोडते, इथं लाडीसारखा पदार्थ सोडतोय आणि तो संपूर्ण ब्रेनचं रक्षण करतो आणि संपूर्ण त्याला एक प्रोटेक्शन मिळते त्याला. तिथं तुमचे नंतर थायरॉइड ग्लँड आहे, त्याच्यानंतर आता हे सर्व लंग्स वगैरे आहे, हे सर्व ग्लँडचाच प्रकार आहे. इथं मागे किडनीच्या वर तुमचे ॲड्रिनल ग्लँड बसलेले आहे. संपूर्ण शरीराचा तो 1.5 कप जो स्त्राव निघतोय पिच्युटरी ग्लँड मधनं तो तुमच्या शरीराचं संगोपन करतो. तर तुम्ही स्तपनी मर्मामुळे काय होते की तुमचे ऊर्ध्वजत्रुगत जेवढे रोग आहेत, डोळ्याचा रोग आहे, कानाचा रोग आहे, नाकाचा रोग आहे, घशाचा रोग आहे किंवा मानसिक विकार आहे, की त्याला चक्कर येणे, भोवळ येणे, वगैरे आपण घुरं येणे, अर्धांगवायू, ह्या सर्वच रोगांवर त्याचा उपचार होतो. निद्रानाश वगैरे खूप चांगला त्याचा उपचार. तर विधिवत पद्धतीने इथं एक वेळ आम्ही तेलाची त्याला शिरोधारा देतोय, एखाद्या वेळेस आम्ही काढ्यांची देतोय, एखाद्या वेळेस तक्रांची देतो, ताकाची ज्याला म्हणतो आपण. तर त्यांचं रोगाचं रोग निदान करून नाडी परीक्षण करून तो आपला प्रयोग केला योग्यतेप्रमाणे, म्हणजे ज्याला जशी आवश्यकता असेल तसं. आणि मला असं बोलायचं आहे की लोकांनी नुसतं झोप येत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या घेऊ नये, कारण की तुम्ही झोपेच्या गोळ्या घेतल्यानंतर तुमच्या शरीराला एक जे काही ॲटोनॉमी जी तुमची क्रिया आहे ती डिस्टर्ब होते आणि बऱ्याच रोगांचं नंतर आमंत्रण होतं. बरोबर आहे सर. हे म्हणजे हे पंचकर्म आणि हे म्हणजे पंचकर्म विभाग आहे हा, हे समोरच्या बिल्डिंग मध्ये. हो, हा आमचा पंचकर्म विभाग आहे. ओके. आणि पंचकर्म विभागामध्ये जे काही शरीर शुद्धीसाठी जे प्रयोग केले जातात, अच्छा, ते आपण आता ती माहिती सगळी पाहत आलो, ते पाहत आलो, ते सर्व प्रॅक्टिकल क्रिया जी आहे ती ह्या बिल्डिंग मध्ये केल्या जाते. ओके. आणि ही विशिष्ट प्रकारची विशिष्ट अशी बिल्डिंग दिसते, हा नेमका काय प्रकार आहे सर? तर हे जे विशिष्ट बिल्डिंग आहे हे खरोखर एका विशिष्ट कामासाठीच आहे. आणि म्हणजे प्राथमिक दृष्ट्या दिसायलाच असं खूप काहीतरी गड किल्ला किंवा असं कोणत्या तरी किल्ल्याचं प्रवेशद्वार असल्यासारखं वाटतं इथे. तर नेमकं हे काय संकल्पना आहे म्हणजे? आता ही जी बिल्डिंग आहे तर कसं राहतं की आमच्या एक मेडिटेशन, ओके, हा एक मला तर असं वाटतं की आयुर्वेदामध्ये मेडिटेशन ही एक अर्धचिकित्सा आहे. हो.
कारण की मेडिटेशन हे तुमच्या डायरेक्टली तुमच्या मनावर काम करतंय. बरोबर. तर मग ह्यामध्ये आम्ही एका किल्ल्यासारखं असं हे बनवलेलं आहे. मध्ये 100 फूट बाय 100 फुटाचं एक पाण्याचं तळं आहे हो, हो. आणि साईडला तुम्ही तिथं मेडिटेशनला सर्वांना आम्ही बसवतो. ओके. आणि एक विशिष्ट मूळ व्हावं, एखाद्या आपण मेडिटेशनसाठी चाललोय तर आपल्याला एक विशिष्ट जागेवर आपण जाऊन मेडिटेशन करायला पाहिजे, अशासाठी हा एक मेडिटेशन केंद्र आम्ही इथं तयार केलेलं आहे. ओके. ह्यामध्ये जवळपास 500 ते 700 लोक एकाच वेळेला मेडिटेशन करू शकतात. अच्छा, इतकं विस्तृत आहे ते. खूप छान छान आहे. आणि हे स्ट्रक्चर जे आहे किंवा हा मेन एंट्रन्स हे असं बनवण्यामागचा काही उद्देश विशेष? नाही, एक आपण म्हणजे एक असं आपण जसं समजा स्वर्गाची कल्पना करतोय हो. किंवा स्वर्ग कसं असेल, मग तिथलं गेट कसं असेल, आता ते कुणी आजपर्यंत की बघितलं नाही, पाहिलं नाही, परंतु पाहणारा सांगायला येणार नाही. परंतु आम्ही असा एक विचार केला की बाबा ठीक आहे, अशा पद्धतीचं एक थोडंसं एक एन्शियंट आणि असं एक फंटास्टिक असं गेट असावं की जाताना जाताना म्हणजे रुग्णाला प्रवेश करताना तिथं काहीतरी असे विशेष आणि चैतन्य- असं विशिष्ट वाटायला पाहिजे, हो. तशा पद्धतीचं हे आम्ही तयार केलं. ओके. आणि आपण मागे तिथं बघितल्याप्रमाणे हे व्यसन मुक्ती केंद्र म्हणजे तुम्ही ते आपण आता चर्चा करत होतो ते इथे आहे असं? हो, इथं व्यसनमुक्ती केंद्राचं इथं 51 बेडची व्यवस्था केलेली आहे. ओके. व्यसनमुक्तीच्या लोकांसाठी इथं असं की बाहेर व्यसनमुक्तीचे जे काही बाहेरचे प्रोग्राम्स आहेत, म्हणजे मला कोणाबद्दल अशी कंप्लेंट करायची नाही, बरोबर. परंतु मुख्यत्वे काय केलं जाते की व्यसनी माणसाला त्याला गोळ्या इंजेक्शन देऊन तो जर जास्त ॲग्रेसिव्ह असेल तर त्याला झोपवलं जातं. हो. आणि घरच्याही लोकांना असं वाटतं की ठीक आहे बाबा, हा व्यसनी एक वेळ नेऊन कोंडला तिकडं की बरं आहे, आपल्याला थोडासा आराम मिळतोय. परंतु तसं काही करायचं नाही मित्रांनो. औषधं हे व्यसनमुक्तीवरचे जे आहे ते ट्रीटमेंट नाहीये. व्यसनी माणूस हा व्यसन का करतो ह्याच्या तुम्हाला चांगल्या प्रकारे साधारणतः जोपर्यंत रुग्णाशी तुम्ही 8 दिवस 10 दिवस बोलत नाही, दररोज त्याला तुम्ही त्याचा हिस्ट्री घेत नाही, तोपर्यंत जो आहे त्या व्यसनवर ट्रीटमेंट होऊ शकत नाही. नुसतं झोपवणे किंवा त्याला गुंगीमध्ये ठेवणे हा प्रकार जो सध्या बाहेर चालू आहे तो आमच्याकडे होत नाही. आम्ही निश्चितपणे त्या व्यसनी माणसाला, कुठलाही कितीही व्यसनी माणूस असो, 24 तास दारू पिणारा असो, तो अवघ्या 8 दिवसामध्ये आमचा मित्र बनतो आणि तो दारूला पण हात लावत नाही. अरे वा, उत्तम उत्तम. आणि हे सर्व ट्रीटमेंट देत असताना त्याला आध्यात्मिक प्रोसेस पण आम्ही करतो. एक सांस्कृतिक आध्यात्मिक ही प्रोसेस, यंत्र मंत्र तंत्र ते होमजवळ प्रत्यक्षात बसून त्याचं ते पण आम्ही करतोय. अच्छा अच्छा. म्हणजे आतापर्यंत आम्ही जे पाहिले, आता आम्ही काही प्रत्यक्ष केंद्रांना भेटी दिल्या, पण तिथे गेल्यानंतर ते केंद्रधारक प्रत्येक रुग्णाला समोर दाखवत नाहीत किंवा त्यांना भेटू देत नाहीत, त्यांच्याशी बोलू देत नाहीत. त्यांना जर विचारलं तर ट्रीटमेंट चालू आहे असं सांगतात आणि ते रूममध्येच कोंडलेले असतात. तर अशा काही प्रकारे हे करणं किंवा हे खूप चुकीचं आहे. आणि मग ती लोक तिथे घाबरून काही दिवस शांत राहतात आणि परत बाहेर गेल्यानंतर परत प्यायला सुरुवात करतात. म्हणजे मग त्याला ते होतच नाही. त्याला त्याचं ट्रीटमेंट मिळतच नाही ना. अच्छा अच्छा. कारण की जोपर्यंत तिथं असतो तोपर्यंत तो गुंगीमध्येच असतो. बरोबर. आणि जर माझ्या ह्या बोलण्यावर कोणाला आपत्ती असेल तर मला परमिशन द्यावी. मी प्रत्येक सेंटरला जाऊन चेक करतोय. मी प्रोफेशनल डॉक्टर पण आहे आणि पंचदशनाम जुन्या आखाड्याचा महाराज पण आहे. तर तुम्ही जर म्हणसाल तर मला ते पितळ काही कोणाचं उघडं करायचं नाही, त्या चिखलामध्ये मला काही दगड फेकायचं नाही. परंतु माझ्याजवळ प्रॉपर ट्रीटमेंट दिलं जातं. आणि इथं साधारणतः 3 महिने जर तो रुग्ण माझ्याकडे थांबत असेल तर तो 3 महिन्यानंतर त्याला सांगायचं दारू पितो, दारू पिऊच शकत नाही. म्हणजे नुसतं त्याला व्यसनाचंच मार्गदर्शन नाही केलं जात, तर त्याला संपूर्ण आयुष्य दीर्घायू तू कसं जगणार याच्याबद्दल पण त्याला आध्यात्मिक आणि त्याला मार्गदर्शन केलं जातं. ओके, खूप छान आहे. आपण हे वास्तूला जर आतून बघूयात, म्हणजे आपल्याला हे करता येईल. चला. बांधकाम आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये इथे एक वैशिष्ट्य आहे. ह्याचं स्ट्रक्चर बघा, ह्याची एंट्री, म्हणजे ह्याच्यामध्ये असं काहीतरी डोक्यात काही कल्पना होती त्यावेळी की आपण हे असं करावं, की एक फक्त काहीतरी वेगळं म्हणून बदल म्हणून काहीतरी केले? नाही, काहीतरी असं पंचकर्म असेल तर मग ती बिल्डिंग कशी असावी असं आम्ही मनामध्ये कल्पना ठेवली आणि कल्पना ठेवल्यानंतर आम्ही ते डिझाईन करत गेलो. ओके. आम्हाला काही कोणी नकाशा वगैरे दिला नाही. आमचे काही साधू संत सोबत असायचे, ते पण सांगायचे असं असलं पाहिजे, तसं असलं पाहिजे. मग त्या पद्धतीने आम्ही ते केलं. अच्छा, म्हणजे ऍट प्रेझेंट जे सुचलं ते लगेच, ऍट प्रेझेंट जेवढं सुचलं तेवढं लगेच आम्ही तयार केलं. ओके ओके ओके. पण ह्याचे एकंदरीत सगळे हे पाहता त्याची खूप सुंदर अशी हे आहे, हे छान दिसत आहे ते दिसायला. ते तुळशी वृंदावन आहे. तिथून आतमध्ये गेल्यानंतर हे रिसेप्शन आहे. अच्छा, म्हणजे हे वेटिंग हॉल साधारण आहे असं आपण हे करूया.
हां, हे पंचकर्माच्या रुग्णासाठी इथं हे वेटिंग करतात आणि मग जसं जसं त्यांचा नंबर येतो तसं पद्धतीने ते पंचकर्म केल्या जातं. केले जाते. एक सकाळी साधारणतः 5 वाजेपासून 5 किंवा 6 वाजेपर्यंत पंचकर्म चालू होतं. चालू होतं. हो, सकाळच्या सेशनमध्ये चालू होतं. वा, हे सुंदर नियोजन आहे, व्यवस्था खूप छान वाटते. त्याची हाईट खूपच आहे ह्याची. हे एवढं उंच करण्यामागचं काय विशिष्ट कारण आहे का? नाही, चांगलं एक असं व्हेंटिलेशन मिळावं हा त्याच्या मागचा उद्देश. कारण की पंचकर्मामध्ये कसं सुगंधी वनस्पती, काही वनस्पतींचे लेप लावले जातात आणि त्याचा धूर वगैरे ह्यापासून म्हणजे थोडंसं रक्षण व्हायला पाहिजे, म्हणून आपण हे अशा पद्धतीची थोडी हाईट दिली की व्हेंटिलेशन चांगलं राहील अशा पद्धती. ओके. अच्छा, ह्याचे हे आहेत ही आमच्या डॉक्टरांची कॅबिन आहे. हो हो. इथं पंचकर्माला रुग्ण ज्यावेळेस जातो तर त्याआधी त्याचा ब्लड प्रेशर, त्याचं नाडी परीक्षण हो. हे सर्व करून जे आहे तो रुग्ण नंतर मग पुढच्या कर्मासाठी त्याची तयारी आहे किंवा नाही, त्याची शारीरिक तयारी आहे किंवा नाही हे सर्व तपासलं जातं आणि मग त्यानंतर ही ते तपासणी होऊनच मग पुढे पाठवतात. तपासणी करून मग डॉक्टर विशिष्ट याच्यामध्ये रूममध्ये त्याला पाठवतात. हो इकडं वेगवेगळ्या पद्धतीचे जे आहेत असे योग केलेले आहेत. हो, म्हणजे जसं आपण बाहेर पाहिलं तसंच सर्व प्रकारचं इन्स्ट्रक्शन इथे आहेत आणि इथे पण तशाच प्रकारची सगळी माहिती दिलेली आहे. म्हणजे काय चाललंय, इथे काय करायचं आहे. आता आपण बाहेर काशथाळीबद्दल बोलत होतो सर, ते त्याच्याबद्दलचीच ही माहिती आहे असं वाटतं. काशथाळीचं ते आपण बाहेर पाहिलं होतं. हा, काशथाळीचा तोच प्रकार आहे. तो इथं प्रॅक्टिकली केला जातो. ओके. ज्याही कोणी रुग्णाला करायचं असेल ते येऊ शकतात. हो. म्हणजे नुसते डायबिटीजच नाही तर काशथाळीचे जे आहे हे सर्वच रोगांवर जवळपास त्याचे उपयोग आहेत. परंतु जो काही आपले जसे पॅरालिसिस आहे किंवा तुमचा वातरोग आहे किंवा तुमचा मधुमेह डायबिटीज आहे ह्यावर त्याचे खूप चांगले रिझल्ट येतात. ओके. मी एकदा त्यांना विनंती करतो की जरा तो बॅनर हायलाईट करा, जेणेकरून लोकांना ते दिसलं पाहिजे की त्याच्यामध्ये काय काय फायदे होतात. त्या पॅसेजमधलं लाईट चालू करू. या पॅसेजमधल्या नाही ते तिकडे नाही. इथं मधुमेह मुक्ती आणि व्यसन मुक्तीचं हे माहिती दिलेली आहे. म्हणजे अगदी रुग्ण इथं ताटकळत न बसता तो निवांत वेळी जरी फिरत राहिला पॅसेजमध्ये तरी त्याला सर्व तरी प्रकारची त्याला ते माहिती मिळतं की ते आपल्याला एक तर वेळ नसतो हो. किंवा रुग्णाला वेळ नसतो. बरोबर. परंतु रुग्ण ज्यावेळेस वेटिंग करतो आपल्या काही कर्म करण्यासाठी हा. त्यावेळेस तो असा नुसतं फिरत तो अर्ध ज्ञान त्याला काय संपूर्ण ज्ञान सगळं ज्ञानच इथं मिळून जातं. सर्व म्हणजे त्याला ज्ञानच मिळून वेगळं जातं. कन्सल्ट करण्याची काय आवश्यकता भासत नाही. नाही. अच्छा, तर हे शिक्षण आहे म्हणजे हे मला वाटतं काहीतरी हे मेडिकल सेंटर तुमचं आहे. काही औषधं वगैरे त्यांनी ठेवलेले आहेत मध्ये ओके. आणि काही योग वगैरे तयार करायचे असतात औषधांचे तर ते इथं तयार तो केले. इकडे मेकअप विभाग आहे. आपण इथं मध्ये एक राऊंड घेऊयात कारण इथे खूप छान अजून माहिती आहे. हो, साधारण ह्या पॅसेजमध्ये तो फिरत असेल, तो फिरता सगळी माहिती इथे दिलेली आहे. हो. म्हणजे अगदी ॲक्युप्रेशर म्हणजे काय, वमन म्हणजे काय, अभ्यंग म्हणजे काय, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी नक्की काय असतात आणि शास्त्रामध्ये त्याचं महत्त्व काय आहे ते सगळं इथे दिलेलं आहे. म्हणजे आपल्या डॉक्टरांकडून त्यांना माहिती दिली जातेच, पण त्याहीपेक्षा ती डॉक्टरांनी दिलेली माहिती जर कम्पेअर करायची असेल किंवा सत्य आहे का हे तपासायचं असेल तर इथे सगळं माहिती आहे. हो, निश्चित. हे शास्त्रोक्त पद्धतीने जे आहे तशा पद्धतीच्या भाषेमध्ये हे सर्व लिहिलेलं आहे आणि ह्याचा रुग्णाला एज्युकेशन मिळण्यासाठी खूप चांगला याचा आधार होतो. अच्छा, हे सगळे जे रूम्स दिसत आहेत त्याच्यामध्ये त्या सगळ्या वेगवेगळ्या क्रिया केल्या जातात. हो, अशा एक जिथं आता नश्यकर्म आहे तर ज्याला नश्यकर्म करायचे त्या नश्यकर्म इथे केले जाते. ओके. रक्तमोक्षण करणे, मन्याबस्ती करणे, तर हे सर्व जे आहे वेगवेगळ्या याच्यामध्ये आहे केलेलं. आता हे पिशवेदाचे प्रकार आहेत ते असे वेगवेगळ्या रूम मध्ये केल्या जातात. एका साईडला लेडीज सेक्शन आहे, ओके, दुसऱ्या साईडला जेंट्स सेक्शन आहे. अच्छा, म्हणजे दोघांना वेगवेगळी व्यवस्था आहे. हो, खूप सुंदर आहे. आणि ते समोरच्या साईडला तुमचं IPD सेक्शन असेल कदाचित. ते समोरच्या सेक्शनला काही डॉक्टर्स बसलेले आहेत. ओके. की ते डॉक्टर्स मग हे जे रुग्णांचे आता एवढे ॲट ए टाइम 20, 25, 50 लोकांना हे सर्व कर्म प्रत्येक रूममध्ये केल्या जात आहे. मग त्यांचं टाइम टू टाइम त्यांना मेडिकल ऑब्झर्वेशन करणे हे ते सर्व ते डॉक्टर बघतात. अच्छा. आणखी आमच्या इथं तज्ज्ञ डॉक्टर आहेत इथं, ते तज्ज्ञ डॉक्टर सर्व ते बघतात. हो, खूप सुंदर आहे. म्हणजे ही सगळी जवळपास माहिती की आतापर्यंत लोकांना माहितीच नव्हतं की कसं प्रकारे केलं जातं, काय होतं, कुठे होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतकं प्रशस्त
हो. हे इतकं प्रशस्त, मला वाटतं महाराष्ट्रातलंच पहिलं केंद्र असेल किंवा पहिलं हे सेंटर असेल की इतक्या मोठ्या प्रमाणात इथे जागा आहे. नाही असू शकतं. एक 6 एकरामध्ये हे आहे. तिकडे गार्डन पण आहे. सकाळी लोक योगा करतात, तर आम्ही गार्डनमध्ये त्यांना सकाळी एक 5 वाजताच योगा गार्डनमध्ये त्यांना घेऊन जातोय. ओके. योगा टीचर आहेत आमचे, ते टीचर त्यांच्याकडून योगा करून घेतात. हो हो हो. कारण आम्ही आतापर्यंत 50 एक सेंटर्सना आम्ही भेट दिली, पण इतकं प्रशस्त आणि एवढं आल्हादायक वातावरण असलेलं, सुसज्ज सर्व सोयी सुविधांयुक्त. नमस्कार. आता आपण या ठिकाणी काही त्यांच्या रुग्णांना भेटतोय, तर आपण सर्वप्रथम त्यांना विचारूयात की तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आलात? माझे नाव नारायण अर्जुन मिंग. आम्ही जलालपूरवरून आलेलो आहे. जलालपूर. राहणार जलालपूर, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. अहमदनगर मधून आलेला. हो. आणि तुम्ही इथे कोणत्या आजारासंदर्भात ट्रीटमेंट घेतली? हे मणक्याच्या मणक्याच्या आजारासंदर्भात. शिरचोकापी मणका. नस दबलेली आहे मणक्यामध्ये. आणि हे किती दिवसापासून तुम्ही इथे ऍडमिट आहात? आम्ही आता 4-5 दिवस झाले इथे. 4-5 दिवस झाले. बरं, तुम्हाला आता काय वाटतं, म्हणजे तुम्ही याच्या अगोदर तुम्हाला जो त्रास होता त्याच्यामध्ये आणि आता इथे आल्यानंतर काही उपचार घेतल्यानंतर होणाऱ्या याच्यात बदलामध्ये काय बदल वाटतं? हा, आम्हाला चांगला असं जवळजवळ आता एवढ्या दिवसात चांगला 50% पुढे फरक पडलेला आहे. 50% फरक पडलेला आहे. म्हणजे जसं आपण पाहतो, तुम्हाला काय वाटतं की हे आपण आजपर्यंत तुम्ही तुमच्या गावामध्ये, तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी दवाखाने डॉक्टर पाहिलेले असतील, पण हे एक वेगळ्या प्रकारचं विशिष्ट असं नियोजन केलेलं आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे जे केंद्र आहे, ह्याच्या वातावरणाचा ह्याच्यावर आपल्याला फायदा होतोय आणि ह्या इथल्या सर्व स्टाफचा, डॉक्टरांचा आपल्या ह्याच्यामध्ये उपचारांमध्ये आपल्याला नक्की चांगला फायदा मिळत असेल किंवा योग मिळत असेल असं मला वाटतं. तर तुम्हाला असं वाटतं का की खरंच ही गोष्ट अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे? बऱ्याच लोकांना हे माहिती नाहीये, तर त्या लोकांना 100% समजायला अशी आमचं हे विनंती, समजांनी यावे येतं. ओके. इतकं म्हणजे ही आम्ही जवळजवळ असं चौकड हिंडून आलोय, असं कुठंच नाही. अच्छा अच्छा. बारामती, सातारा सगळं करून आलो. बर. खाली दोन नगर, खाली कर्जत, जामखेड, पार पुण्यापर्यंत जाऊन फिरून आलेलो आहे मी. सगळं करून आश्चर्य पाहुणे तिथे पाहुणे मुलं आणि इथपर्यंत पोच झालं. बर बर. यांच्यापासून आम्हाला आज जरा थोडा फायदा भेटला. म्हणजे निम दुखणं कव्हर झालं पाहिजे निमेच्या पुढून. अच्छा. म्हणजे तुम्हाला असं नक्की सांगायला आवडेल लोकांना की बाबा जर तुमच्या संपर्कात असे काही लोक असतील, रुग्ण असतील, तर त्यांना पण तुम्हाला हे सांगायला आवडेल की बाबा तुम्ही इथं जा, तिथेच ट्रीटमेंट करा, कारण इथे चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट केली जाते. 100% सांगणार आम्ही. चालेल चालेल. आणि ऑटोमॅटिक सगळी येणार. उलट माझी समजांना हात जोडून विनंती, एकदम व्यवस्थित समजांनी यावं इथं भेट घ्यायला. चालेल चालेल. धन्यवाद. थँक्यू. आणि पोहोचवण्याची गरज आहे. आम्ही आमच्या माध्यमातून 100% प्रयत्न करू आणि हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल ह्याचा आम्ही हे करू. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. ओम नमो नारायण. ओम नमो नारायण.